असे 2-3 गोड गोड मंत्र कानावरती पडले का लोकांचा दिवस खराब जातो, पण माझी रात्र मात्र चांगली जाते. ते कसं, तर चला मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. जय शिवराय भावांनो. आजची ब्रेकिंग न्यूज. नगरमध्ये तडाख्याची थंडी असल्यामुळे लोक 7च्या आतच घरी जाते आणि दिवस गावला का अशी ट्रॉफिक करते. हाना काय चाललंय नेमकं तेच कळणार. नगरची थंडी नगरची थंडी नाही, गुलाबी थंडी. नंतर सूत्रांच्या अनुसार मला अशी बातमी मिळाली की ही नगरच्या थंडीमुळे गर्दी नाहीये, तर हे सगळे कलवरे एकखटी बाहेर निघलेत नागनाचे राहिलेले बोकडं, त्याच्यामुळे ही थंडी चालू आहे. आता त्यांचं पण काही चुकीचं नाहीये. थंडी अशी एवढी बेकार वाढलेली आहे ना की काहीतरी पर्याय काढावाच लागणार आहे. आणि रात्रीचं मग मी डायरेक्ट बाहेर पडलो, एटीएम ला आलो, तर एटीएम वाल्यांनी सुद्धा गरम हवेचे पंखे लावले, कारण त्यांना बी चांगलंच कळालंय की नगरची थंडी म्हणजे सगळ्यात गंदी. उगा एखाद्या नोटाला चिटकून जर एखादा बंडल बाहेर पडला तर तो कोणत्या भावात जाणार, कसं म्हणजे नाही का बर्फाचे गिटोळे होते ना, त्यामुळे म्हणलं बाकी काही नाही. आता तुम्ही म्हणता लोकांना ज्ञान सांगतोय नगरची थंडी लई गंदी आहे, पण तू कुठं बाहेर बोकळत हिंडतोय. भावांना तुमच्या भावाचा विषयच खोले, त्याला थंडी बिंडी काय नाही वाजत, थंडी डायरेक्ट त्याच्या अंगात घुसते. खरं सांगायचं म्हणलं ना तर आपल्या मित्राच्या बर्थडे होता, त्यामुळे आम्ही नगरला चाललो होतो. आता आम्ही कोण, आम्ही दोघं आणि आमच्या संग आमचे 2 कार्यकर्ते होते. ज्या कार्यकर्त्याचा बर्थडे होता का त्याला अंग सोडून थंडी वाजत होती आणि नाकातून शामडाच्या धारा वाहत होत्या, म्हणून काही ते घर सोडून बाहेरच नाही निघला. म्हणून डायरेक्ट घरी आलो आणि जेवणाचं ताट घेऊन जेवायला बसलो. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर घरी आले ना उशिरा तर कधीच आपली अक्कल चालवायची नाही. आई साहेब म्हणलं विचारायचंच नाही जेवले का काय, नाही तर असं म्हणून गप जेवायचं आणि आपली काशी करायची, गप अंगावर घेऊन पडायचं. मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, कारण तुम्हाला तर माहिती आहे नगरच्या पोरीला आवडते पाणीपुरी आणि सुरत चव्हाणचे ब्लॉग सगळ्यात भारी.